तत्व जोपर्यंत राजे सांगत नाही तोपर्यंत कीर्तनाला समाप्ती करत नाही. विठाल 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 विठाल. अवघे फक्त 10 मिनिटं तुमचे गेलं. इसवी सन 16व्या शतकामध्ये एका बाजूने निजामशाही, एका बाजूने मुघलशाही, एका बाजूने इंग्रज, एका बाजूने पोर्तुगीज, सर्व सैन्यांचा घेराव पडतो माझा महाराष्ट्राला. अक्षरशः हाकार माजतोय. दिवसा ढवळ्या माझ्या आया बहिणींची इज्जत लुटली जाते, अब्रू इज्जत लुटली जाते. काय करायचं काय करायचं काय करायचं काही समजत नाहीये. मासाहेब जिजाऊंना प्रश्न करावा, प्रश्न पडावा, करायचं काय. त्यावेळेस मासाहेब जिजाऊ आई भवानी माते, आई शिवाई मातेकडे जाते आणि आईला साकडं घालते. आई, हे आई, जोपर्यंत एक तर तुम्ही येत नाही तोपर्यंत या दुष्टाचा नाश होणार नाही. आणि जर तुम्ही येणार नाही तर मग कमीत कमी असं मला एक पुत्र द्या की जेणेकरून या दुष्टांचा संहार ते केल्याशिवाय राहणार नाही. मग आई शिवाईच्या कृपेने तो दिवस उजाडला. आई शिवाईची भक्ती करत असताना, आई भवानी मातेची भक्ती करताना मासाहेब जिजाऊनं म्हणायचं, आई आई भवानी तुझा कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी, जागावी तो रात सारी, आज गोंधळाला गोंधळ वाढला भवानी, गोंधळाला गोंधळ वाढला भवानी, गोंधळाला गोंधळ वाढला भवानी, गोंधळाला गोंधळ वाढला भवानी, गोंधळाला. माऊर गडाची रेणुका माता गोंधळाला या हो, माऊर गडाची रेणुका माता गोंधळाला या हो. हे बघा, प्रत्येकाने आपापला कुलस्वामिनीचं नामचिंतन करायचं आणि हात वरती करायचंय. आपापल्या कुलस्वामिनीचं नामचिंतन करा आणि हात वरती करून जय घोष करा. बोला माझ्या मागे, हे माऊर गडाची रेणुका माता गोंधळाला या हो.